नंतर जर हा खोराचा भाग बघतोय आपण, तर हे प्रॉमिनंट खूर हे बाजारात गेले तर तुम्हाला काळ्याच कलरचे भेटतात. तर हे काळं खूर नसून हे जर पांढरं खूर असेल तर हे तुमच्याकडे प्युअर याच्याकडे जाण्याचे सिम्पटम्स आहेत. नंतर जी काही कास आहे, कासेमध्ये बघताना सुद्धा हे कासेचं स्ट्रक्चर कसं आहे, कासेमध्ये तुमच्याकडे असणारी सड आहेत, त्या सडांची प्लेसमेंट कशी आहे, गायी सोडून चालवल्यानंतर तिच्या नख्या एकमेकाला घासतात का बाबा, का तर त्यानंतर तुमच्या गायीच्या मागच्या पोस्चरचं एक अनुमान त्याच्याहून लावला जातो. आणि जेवढं काही मागचा हॉक जॉइंट याला म्हणतो, म्हणजे हा खालचा जो जॉईंट आहे याच्यावर तुमची कास किती आहे याचं जास्त महत्व दिलं जातं. कारण की ही जर कास खाली आलेली असेल तर ही दगडी होण्याचे जास्त चान्सेस आहेत. आणि दुसरी गोष्ट, कासेमध्ये बघत असताना आपल्याकडं जो काही मुद्दा आहे, आपण ही कास ह्या दोन्ही पायांमधनं मागं आलेली दिसली पाहिजे. हे असं जे स्ट्रक्चर आहे हे आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. आणि आपण हे स्ट्रक्चर न बघता आपण फक्त तिची लांबी, रुंदी आणि कास झोळदार किती आहे ह्या गोष्टी बघतो, तर त्यात आपली फसवणूक नक्की होऊ शकते.